तेच ते जर आंब्याची रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल ना, हा 1 वाटी रव्यापासून अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये अवेलेबल सामान आहे त्याच्यापासूनच आज आपण मँगो रवा केक बघणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ दाखवलाय. केक फुगावा आणि व्यवस्थित असं जाळीदार व्हावा याच्यासाठी काही छोटे छोटे टिप्स पण सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी मी इथं 2 आंबे त्याच्यामधला गर काढून घेतलाय. म्हणजे बरोबर 1 वाटी आंब्याचं गर घेतलेलं आहे. जेवढं गर घेतलंय तेवढंच रवा घेतलेला आहे. जाड बारीक कोणत्याही रव्याचा वापर करू शकता. तर 1 वाटी रवा, जेवढा रवा घेताय त्याच्या निम्म म्हणजे अर्धी वाटी साखर, 120 ग्रॅम साखर आहे. जेवढी साखर त्याच्या निम्म दूध घ्यायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी दूध. आणि जेवढं दूध त्याच्या निम्म तेल म्हणजे 30 ml तेल आहे. आणि फक्त 3 चमचे मी इथं बाइंडिंगसाठी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर सर्वात आधी मिक्सरचा जार घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 वाटी आंब्याचा गर, 1 वाटी रवा टाकूया, अर्धी वाटी साखर, साखरच्या निम्म दूध टाकायचं आहे, दुधाच्या निम्म तेल टाकूया आणि याच्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलं ते टाकायचं आहे. झाकण लावूया आणि बारीक करूया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे पूर्ण बारीक असं पेस्टसारखं करून घेतलं आहे. तर बघू शकता याचं टेक्स्चर वगैरे कशा प्रकारे आलेलं आहे. झाकण लावूया आणि एक 10 मिनटं आपण हे असंच रवा भिजण्यासाठी ठेवूया. 10 मिनटं साईडला ठेवलं आहे. तोपर्यंत प्रीहीट करण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 1 वाटी मीठ टाकते. हे मीठ मी ऑलरेडी याच्या आधी वापरलेलं आहे, त्याच मिठाचा वापर करते. मीठ सर्व पसरून घेऊया. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. त्याच्यानंतर इडली स्टँड घेतलेलं आहे, जे वापरण्यात नाही आहे ते याच्यावरती ठेवते. तुम्हाला हवा असेल तर एखादं प्लेट ठेवू शकता किंवा स्टँड वगैरे असेल तर ते ठेवू शकता. प्लेट झाकूया, गॅस मीडियमवरती करायचे आणि एक 5 ते 6 मिनटं प्रीहीट करायला ठेवूया. प्रीहीट होतं आहे आणि आपला रवा पण भिजतो आहे. तोपर्यंत कुकरचा डब्बा घेतला आहे, त्याच्यामध्ये बटर पेपर लावते. तुम्हाला हवा असेल तर तेल लावून फक्त वरून थोडासा मैदा डब्याला लावला तरी चालेल. म्हणजे ज्या प्रकारे मी तेल लावते तसं तेल लावायचं आणि वरून थोडासा मैदा शिंपडायचा बटर पेपरच्या ऐवजी. तर बटर पेपर पण लावून झालेला आहे, हे साईडला ठेवूया. तोपर्यंत एक 8 ते 10 मिनिट तरी झालेले आहेत. आपला रवा चांगल्या प्रकारे भिजला गेला की अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमच्याच्या थोडंसं जास्त म्हणजे 1/3 चमचा बेकिंग सोड्याचा वापर केला आहे, म्हणजे आपला खायचा सोडा. आणि याच्यावरती ॲक्टिव्ह होण्यासाठी फक्त 2 चमचे दुधाचा वापर करते. सर्व मिक्स करून घेऊया. बेकिंग सोडा नसेल आणि बेकिंग पावडर नसेल तर एक इनोचा पॅक पूर्ण वापरला तरी चालेल, किंवा 1 चमचा पूर्ण खायचा सोडा वापरला तरीही चालेल. पण बेकिंग पावडरने कसं थोडंसं सॉफ्टपणा जास्त येतो, त्याच्यामुळे बेकिंग पावडरचा वापर केला जातो. तर आपलं बॅटर मिक्स झालं आहे. जास्त वेळ ह्याला साईडला ठेवायचं नाही. मिक्स केलं की लगेचच हे कुकरच्या डब्यात टाकूया आणि याला आता बेक करण्यासाठी ठेवूया. चांगल्या प्रकारे आपलं पातेलं प्रीहीट झालेलं आहे. याच्यावरती डब्बा ठेवते. गॅस बारीक करायचं आहे. वरून पूर्ण झाकेल असं प्लेट ठेवायचं आहे आणि एक 35 ते 40 मिनटं आपल्याला हे केक बेक करून घ्यायचं आहे. फक्त स्टार्टिंगचे एक अर्धा तास तरी अजिबात वरचं प्लेट काढायचं नाही आहे. चांगल्या प्रकारे बेक होऊ द्यायचं आहे, जेणेकरून केक जो आहे तो चपटा होणार नाही आणि चांगल्या प्रकारे बेक होईल, जाळीदार होईल. तर इथं 35 ते 40 मिनटं झालेले आहेत. आपला केक जो आहे तो बेक झालेला आहे. चाकूच्या साहाय्याने चेक करते. केक गरम असल्यामुळे थोडंसं चाकूला लागतो आहे, पण हा केक चांगल्या प्रकारे बेक झाला आहे. याला पूर्णपणे थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. केक थंड झाला की चाकूच्या साईडने अशा प्रकारे साईडचा कडा जे आहेत ते लूज करायच्यात, म्हणजे इझिली केक निघतो. प्लेट घेऊया आणि याला अशा प्रकारे उलटं करायचं आहे आणि परत सरळ करून थोडंसं टॅप करायचं आहे. अगदी इझिली निघतो आहे. आणि वरचा बटर पेपर काढून घेऊया. बघू शकता अगदी जाळीदार असा आपला सॉफ्ट स्पॉन्जी केक तयार झाला आहे. तर तुम्हाला हे कट करून दाखवते. याच्या आधी पण मी मँगो केक अपलोड केलेला आहे मैद्यापासून, तो पण एकदा नक्की बघा. बरेचसे असे रेसिपी आहेत केकची.
कप केक पण दाखवलेला आहे, तो पण चॅनलवरती नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपला मँगो सीझनमधला मँगो केक तयार आहे. धन्यवाद.